मोकळा करा, रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी आम्हाला मदत करा। मात्र आंदोलक हे अधिक आक्रमक आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही रेल्वे ट्रॅक सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। या संपूर्ण आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाने नेमकी काय पावलं उचललेली आहेत, सरकारने नेमकी काय कठोर भूमिका घेतलेली आहे याची कदाचित माहिती पोलीस प्रशासनाकडून या आंदोलकांना दिली जाईल। एकंदरीत जी सरकारकडून पावलं उचलली गेलेली आहेत त्यामध्ये IPS ऑफिसर आरती सिंग यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून ही चौकशी केली जाईल। सोबतच तात्काळ चार्जशीट आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती यांचा प्रस्ताव सुद्धा सरकारकडून देण्यात आला आहे। आंदोलन करते आमने सामने आम्हाला न्याय द्या, वी वॉन्ट जस्टिस घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या अशी महत्त्वाची मागणी या ठिकाणी आंदोलकांकडून करण्यात येते आणि स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी येणार आहेत आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आवाहन करणार आहेत। नेमकं हे आवाहन कशा पद्धतीचं असणार आहे ही सगळी लाईव्ह दृश्य आपण TV9च्या माध्यमातून पाहतोय। या ठिकाणी जे आंदोलन करते गेल्या 6 ते 7 तासापासून आंदोलन करतायत। पाण्याची व्यवस्था त्यांना करण्यात आलेली आहे आणि पाणी या ठिकाणी वाटपाचं सध्या काम सुरू आहे। त्यासोबतच आता पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ट्रॅकवरून हटवण्यासाठी अगदी सामंजस्याची भूमिका घेतलेला पाहायला मिळत आहे आणि स्वतः सचिन गुंजा जे DCP आहेत तिथले ते संवाद साधतात। तुम्ही हॅलो आवाज हे बघा, आपण थोडी शांतता घ्या। मी जिल्हाधिकारी सरांना आणि कमिशनर ऑफ पोलीस परत घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे आणि हा सगळा जो जमाव आहे तो ट्रॅकवर उतरलेला आहे आणि फाशीच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते, एक आक्रोश पाहायला मिळतोय आणि जन आक्रोशचं स्वरूप नेमकं कसं असतं त्याची जिवंत चित्र सध्या बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत। पोलीस आंदोलन करताना समजवण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत, पण आंदोलक कुठेही पीछेहाट करण्यास तयार नाही आहे, कुठेही मागे हटण्याची तयारी नाही आहे। जोपर्यंत आरोपीला कठोर शासन होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही हा पवित्रा घेतलेला आहे। सोबतच या प्रकरणातले अपडेट्स सुद्धा आंदोलकांपर्यंत पोहोचवले जातील। त्यानंतर आंदोलकांची भूमिका काय असेल हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण गेल्या 6 तासांपासून बदलापूरच्या रेल्वे स्थानकात आता रेल्वे रुळांवर आंदोलक उतरलेले आहेत। त्यासोबतच बदलापूर बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे। नक्कीच तर सातत्यानं पोलिसांकडून या ठिकाणी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सध्या केला जातो। आपण पाहतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी स्पीकरच्या माध्यमातून आंदोलकांशी संवाद साधतात। रेल्वे सेवा सुरळीत करा असं आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे। तुम्ही आंदोलन करा मात्र रेल्वे सेवा सुरू होऊ द्या असं आवाहन सातत्यानं पोलिसांकडून केलं जात आहे। तर बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलक अधिक आक्रमक बनलेले आहेत। चिमुकलीला न्याय द्या, वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा त्यांच्याकडून केल्या जात आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आपण पाहतोय की आंदोलक अधिक आक्रमक आहेत, फाशीच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। पोलिसांचं म्हणणं देखील ते ऐकून घ्यायला तयार नाहीये।